सिंधुदुर्ग रत्नागिरी मतदारसंघासाठी महायुतीच्या वतीनं केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय। उमेदवारी अर्ज दाखल करून 5 दिवस उलटले तरी शिवसेना आणि भाजपा यांच्यात अद्याप समन्वय साधलेला आपल्याला पाहायला मिळत नाहीये। याच पार्श्वभूमीवर कुडाळ तालुक्यातील महालक्ष्मी सभागृहात सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत समन्वय बैठकीचं आयोजन करण्यात आलंय। या बैठकीसाठी उद्योगमंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत तसंच स्वतः पालकमंत्री रवींद्र चव्हाण, शिवसेना जिल्हा प्रमुख संजय आगरे, शिवसेना जिल्हा संघटक रुपेश पावसकर, शिवसेना महिला जिल्हा प्रमुख वर्षा कुडाळकर या उपस्थित राहिल्या असून मोठ्या संख्येनं जिल्ह्यातील शिवसेना शिंदेगट पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित राहिलेत। मात्र या बैठकीला प्रसार माध्यमांपासून दूर ठेवण्यात आलं असून समन्वय बैठक बंद दाराआड सुरू करण्यात आली आहे। 7 मेला सिंधुदुर्ग रत्नागिरी मतदारसंघासाठी मतदान प्रक्रिया राबवली जाणार असून अवघे 15 दिवस बाकी असताना अजूनही शिवसेना शिंदे गट आणि भारतीय जनता पार्टी यांच्यात समन्वय बैठका सुरू असल्यानं या बैठकीत तरी तोडगा निघतोय का हे पाहणं गरजेचं ठरणार आहे।